नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत चॉकलेट फ्लेवर असलेलं आईस्क्रीम कसं बनवायचं ते। आणि हे जे चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम आहे ते लहानांना तसेच मोठ्यांना देखील खूप जास्त आवडते। तर यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे इसेन्स न वापरता आपण हे आईस्क्रीम बनवणार आहोत। हे आईस्क्रीम बनवताना काय काय वापरायचं या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे तुम्ही बघतच आहात हे आईस्क्रीम किती छान दिसतंय ते। चला तर मग आता आपण सुरुवात करूया हे आईस्क्रीम बनवायला। तर आज आपण पाहणार आहोत चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम कसं बनवायचं ते। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे। आता या पातेल्यामध्ये मी एकदम फुल फॅट असलेलं 2 कप इतकं दूध घालून घेणार आहे। तर या ठिकाणी मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी मेजरिंगचा कप वापरून हे दूध या प्रमाणात घ्या। आता या ठिकाणी मी 1 टेबलस्पून घेतलेला आहे। त्याने मी 3 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर या दुधामध्ये छान मिक्स करून घेणार आहे। हे बघा 3 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे। चमच्याने आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे आपण दूध घेतलेलं होतं आणि हे जे दूध होतं ते फुल फॅट असं दूध होतं, न उकळलेलं दूध होतं। आता त्याच दुधामध्ये आपण अर्धा कप इतकी साखर घालून घेणार आहोत। अर्धा कप इतकी साखर घातल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ही मिल्क पावडर। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरू शकता। तर ही अर्धा कप इतकी मिल्क पावडर ही सुद्धा मी यामध्ये टाकून घेत आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी कोको पावडर घेत आहे 3 चमचे। तर हा 1 टेबलस्पून आहे, हा दुसरा टेबलस्पून आहे आणि या ठिकाणी 3 टेबलस्पून इतकी मी टोटल कोको पावडर घेतलेली आहे। तर ही सुद्धा आपण या दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी मी हाफ टेबलस्पून इतकी कॉफी घेतलेली आहे, ती सुद्धा मी यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही कॉफीचं प्रमाण 1 टेबलस्पून इथपर्यंत वाढवू शकता। या ठिकाणी मी हाफ टेबलस्पून इतकी कॉफी घेतलेली आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीच्या चमच्याने तुम्ही हे छान मिक्स करून घेऊ शकता। या पद्धतीच्या जाळीने तुम्ही याला छान फेटून घेऊ शकता। हे बघा याचं विस्परने मी छान फेटून घेतलेलं आहे। हे एकजीव झालेलं आहे। आता आपण याला गॅसवर ठेवून एक छानशी उकळी येईपर्यंत मंद गॅसवर याला शिजवत ठेवूया, कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे आणि हे कॉर्नफ्लोअर शिजण्यासाठी आपल्याला थोडासा याला वेळ द्यावा लागणार आहे। हे हळूहळू थोड्या वेळाने घट्ट होत जाणार आहे। जवळपास 5 ते 7 मिनिटं आपण याला छान गॅसवरती मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने हे घट्ट व्हायला सुरुवात होते। तर हे बघा या पद्धतीने मी याला छान मिक्स करून घेत आहे आणि पूर्ण तळातून चमचा असा छान फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत। हे बघा या दुधाला थोडासा घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू हे घट्ट होत जातं आणि अशी थिकनेस अशी कन्सिस्टन्सी याची तयार होते आणि सर्वात शेवटी याला असे बबल्स यायला सुरुवात होतात, बुडबुडे यायला सुरुवात होतात आणि मग समजायचं की यातलं आपलं हे कॉर्नफ्लोअर आहे हे छान शिजलेलं आहे। हे बघा या ठिकाणी असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। तर गॅस बंद केल्यानंतर मी या ठिकाणी 50 ग्रॅम इतकं डार्क चॉकलेट घातलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिल्क बारचा देखील वापर करू शकता। तर मी यामध्ये डार्क चॉकलेटचा म्हणजेच डार्क बारचा यामध्ये 50 ग्रॅमचा तुकडा टाकलेला आहे आणि हे मिश्रण गरम असल्यामुळे हा चॉकलेटचा तुकडा यामध्ये छानपैकी विरघळून जातो, एकदम एकजीव असा होतो। हे मिश्रण गरम असल्यामुळे हा छान एकदम वितळून जातो, विरघळून जातो। तर गॅस आपण बंद केलेला आहे। गॅस हा बंदच ठेवायचा आहे। याला जेव्हा बबल्स येतात त्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही पूर्णपणे बंद ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये चॉकलेट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते पातेल्याच्या तळाला चिकटत नाही। हे बघा या ठिकाणी हे जे चॉकलेट आहे हे पूर्णपणे विरघळलेलं आहे, यामध्ये छान मर्ज झालेलं आहे। आता या ठिकाणी मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, एक पातेलं घेतलेलं आहे। आता यामध्ये मी व्हिप क्रीम घालून घेणार आहे। जवळपास 2 कप इतकं व्हिप क्रीम मी यामध्ये घालून घेणार आहे। हे बघा या पद्धतीने दाबून दाबून आपण करेक्ट 2 कप बसेल इतकं व्हिप क्रीम घ्यायचं आहे। यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे पण तयार झालेले आहेत, थोडेसे बर्फाचे कण तयार झालेले आहेत, पण काही हरकत नाही, त्यामुळे सुद्धा आपलं व्हिप क्रीम हे छान फेटलं जातं आणि बराच वेळ थंड राहतं। तर हे जे क्रीम आहे मी यामध्ये काढून घेते आहे। तर या ठिकाणी आपण मेजरिंग कपने 2 कप इतकं व्हिप क्रीम घेणार आहोत। तर या ठिकाणी मी दुसरा सुद्धा कप असा भरून घेतलेला आहे। तर 2 कप इतकं व्हिप क्रीम आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। आता आपण हे छानपैकी फेटून घ्यायचं आहे।
आता या ठिकाणी क्रीम फेटण्यासाठी तुम्ही या पद्धतीच्या जाळीचा देखील वापर करू शकता किंवा क्रीम फेटण्याच्या या मशीनचा देखील वापर करू शकता। तर या ठिकाणी मला क्रीम फेटण्यासाठी हे मशीन आहे, त्यामुळे मी या पद्धतीनेच क्रीम फेटून घेणार आहे। जोपर्यंत हे दुप्पट ते तिप्पट होत नाही आहे तोपर्यंत आपण याला छान फेटून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे बऱ्याच प्रमाणात छान फेटून तयार झालेलं आहे। यामध्ये असे बर्फाचे थोडे थोडे क्रिस्टल्ससुद्धा दिसत आहेत। काही हरकत नाही, यामुळे आपलं क्रीम हे जास्त वेळपर्यंत थंड राहतं। थोड्या वेळाने यातले जे बर्फाचे क्रिस्टल आहेत ते ॲटोमॅटिक थंड होऊन जातात। आता आपण सुरुवातीला तयार केलेलं चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला छान पुन्हा एकदा मशीनने या पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे चॉकलेटचं मिश्रण आणि हे क्रीम हे पूर्ण एकजीव होईल, एकसारखं होईल। आता हे मिश्रण आपण 2 ते 3 मिनिटांसाठी एकसारखं फेटून घेऊया, जेणेकरून याच्या आतलं जे क्रीम आहे ते आणि वरचं जे चॉकलेट फ्लेवरचं मिश्रण आहे ते सुद्धा छान मिक्स होऊन जाईल। या ठिकाणी मी पूर्णपणे तळातून सुद्धा हे मिश्रण छान फेटून घेत आहे, जेणेकरून सर्व ठिकाणी याचा चॉकलेटचा फ्लेवर पूर्णपणे व्यवस्थित पसरेल। असं वरून आणि तळातून आपण याला छान फेटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने हे तयार झालेलं आहे। आता आपण याला सेट करण्यासाठी एका डब्यामध्ये काढून घेऊयात। तर हे मिश्रण आपल्याला 2 डब्यांमध्ये व्यवस्थित काढता येणार आहे, कारण तेवढ्या प्रमाणात हे मिश्रण आहे। तर या ठिकाणी मी दोन्ही डब्यामध्ये हे मिश्रण भरून ठेवणार आहे। एकसारख्या प्रमाणात या ठिकाणी दोन्ही डब्यांमध्ये हे मिश्रण भरून ठेवत आहे। आता हे मिश्रण एकसारखं होण्यासाठी आपण याला या पद्धतीने असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण एकदम सपाट असं डब्यामध्ये छान बसलं जाईल, असं चढउतारमध्ये जाणवणार नाही। आता याच्यावरून आपण चॉको चिप्स टाकून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी मी चॉकलेटची शेव यावरून टाकून घेत आहे। तर एका डब्यामध्ये चॉको चिप्स आणि एका डब्यामध्ये मी चॉकलेटची शेव टाकून याला छान गार्निशिंग करून घेत आहे। या ठिकाणी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इतर दुसऱ्या कोणत्याही गोष्टींनी गार्निशिंग करू शकता, चेरी वापरू शकता किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टूटी फ्रुटीचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। आता हे आपण डब्यामध्ये भरून 8 ते 10 तासांसाठी फ्रीजरमध्ये भरून ठेवूया। तर हे दोन्ही डबे मी फ्रीजरमध्ये घालून ठेवलेले होते। आता हे छान सेट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने हे आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे। मी तुम्हाला काढून दाखवते। तर या पद्धतीने एका डब्यातलं मी सुरुवातीला तुम्हाला काढून दाखवते। हे बघा, या पद्धतीने आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे। आता सर्व करताना तुम्ही यावरून चॉको चिप्ससुद्धा टाकू शकता किंवा चॉकलेट सॉस देखील टाकू शकता। तर या ठिकाणी मी चॉकलेट सॉसने असं छान गार्निशिंग केलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे, मी तुम्हाला हा डबा ओपन करून दाखवते। तर हे बघा, हे सुद्धा 8 ते 10 तास झाल्यामुळे एकदम व्यवस्थित सेट झालेलं होतं। एक डबा मी रात्री ओपन केलेला होता आणि एक डबा मी आता सकाळी ओपन करते आहे। जवळपास 8 ते 10 तासांनी हे रेडी होतं। तर या पद्धतीने हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तर हे बघा, या पद्धतीने हे दिसत आहे। तर यावरती तुम्ही चॉकलेट सॉस देखील टाकू शकता। तर या पद्धतीने मी याला छान सर्व करून घेत आहे। तर असं हे चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम तुम्हाला आवडलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।